साकोली तालुक्यातील विरसी येथे चक्रीवादळाचे थैमान. शाळेच्या भिंतीवर झाड कोसळले. विद्युत खांबांचे आणि झाडांचे नुकसान. साकोली तालुक्यातील विरसी गावात आज दुपारी 3च्या दरम्यान चक्रीवादळानं थैमान घातले. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळची शाळा असल्यानं विद्यार्थीही बचावले. अन्यथा गावातील नागरिकांना फार मोठ्या नुकसानीला सामोरं जावे लागले असते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास गावात अचानक चक्रीवादळानं थैमान घातले. शाळेच्या भिंतीवर झाड पडल्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावरील 7 ते 8 मोठी झाडं कोसळली. इतकेच नव्हे तर विद्युत खांब सुद्धा या चक्रीवादळात आपली सुरक्षा करू शकले नाहीत. त्यामुळे गावात वीज सेवा दुपारपासून खंडित आहे. रात्रीपर्यंत वीज सेवा सुरळीत होण्याची शक्यता नाही, अशी माहिती समोर येत आहे. गुरुपौर्णिमा असल्यानं शाळांना सुट्टी होती. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्ग घरी होते. तर महिला वर्ग रोवणीच्या कामाला प्रारंभ झाल्यानं शेतामध्ये रोवणीचे काम करीत होते. सध्या गावात चक्रीवादळामुळे जीवितहानी झाली नसली तरी गावातील नैसर्गिक संपत्तीला नुकसान पोहोचले. यासह गाव आणि शेत शिवार मिळून एकूण 40 ते 50 विद्युत खांब कोसळल्याची माहिती आहे. ठिकठिकाणी झाडं कोसळल्यानं गावातील वाहतूक ठप्प झाली असून विरसी सातलवाडा रस्ता पूर्णपणे ठप्प झालेला आहे. गावातील 2 घरांवर झाडं कोसळण्याची माहिती आहे. गावात झाडं आणि विद्युत खांब यांचे अधिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.